पाहता मी तुला आवाज द्यायला जीव राहिली होती. मला वाटलं झोपूनच आहे का. झोप झाली का नाही ती? बरं वाटते ना? काय कशी दुगळ्यावानी बोलते. झोप झाली काय म्हणते आणखी? म्हणजे सांगा आता, एकच दिवस मी उशिरा उठली बरं आजचे दिवस. नाही तर रोज तर यायच्या आधीच उठते. तर असं बरं नव्हतं वाटत मला म्हणून उशीर झाला. नाही तर मी एवढा उशीरपर्यंत झोपते का? काय मी म्हटलं होतं ना ते बरोबरच आहे. हिची तब्येत नाही ना बरोबर, म्हणून तेवढं उशीर लोक झोपली. नाही तर आमची सुनबाई एवढी तापड आहे ना, सगळ्याच्या आधीच उठते नाही. लय कामाला तापड आहे ही. काय नाही होत, बरं वाटते तुले. चाल बरं जशी पोहे खाऊन घे. पोहे खाऊन घे, तू पोहे केले म्या. नंतर मग वाटलं असतं तुला दवाखान्यात जाऊन वाटल्यास. दवाखान्यात जायची काही गरज नाही. ते जरासा थकवा आला, रात्री ते डोकं दुखत होतं त्याच्यानं झोपही नाही झाली. काही नाही, दगदग्या जाणं होत असते तसं. चाल बरं, चाल पोहे खाऊन घे तू. चाल तिकडे किचन मध्ये चाल. जाऊ दे ना, आम्ही नंतर करीन नाश्ता. ते तुम्ही खाऊन घ्या ना. तुम्ही घ्या आणि ते मामाजीला द्या वाटल्यास एक परी. अव तुझ्यासाठीच केले म्या पोहे. पोहे तुझ्यासाठीच केले. ते मामाजी एरी खात नाही. त्याची ऍसिडिटी होते म्हणते त्या पोह्यानं. ते काही खात नाही तर तुझ्यासाठीच केले. चाल चाल बरं, तू घे पहिले, खाऊन घेते जसं. खरंच वा, आपल्या घराने करते सासूबाई, पण मया आहे आपल्यावर. काय बरं आता माझ्यासाठीच पोहे केले म्हणते ना स्पेशल. तुझ्यासाठी स्पेशल पोहे केले म्हणते. सांगा बरं. चला पोहे खाऊन घ्या. मला बी जरासं चक्कर आल्यासारखं होऊ राहिलं. बरं चला मग आलीच. पोहे देते तुले. पोहे घे, खाल्ले की जरा बरं वाटते मग तुले. नाही खरंच वा, आपुलकी आहे आपल्याबद्दल. आपल्याबद्दल आपुलकी आहे ना सासूबाईले. पाय बरं आता पोहे केले माझ्यासाठी एवढ्या आवडीनं. बस म्हणते. आता जरा शिकाराने करते असेल तर काय, आता तरी आता इलाज नाही. आता त्या दिवशी झालंय होतं ना, माझ्या अंदर मीठ जास्त झालं होतं, सांगितलं असेल बायाले. घेऊ बाई पोहे खाऊन घे. त्यासाठीच केले मी आवडीनं. घे बरं. सांगा बरं किती मयाचे आहे माझ्या सासूबाई. काल मी आता राग स्वयंपाकही नव्हता केला, काही नाही. त्यानेच करायला लावला. काय करणार आता, ते मंजुळाताईने सांगितलं ना मला तसं, ते माझ्या घराने करते त्याच्यानं मला राग आला होता. पण जाऊ दे, आता मला वाटते काही राग करण्यात फायदा नाही. एवढ्या आवडीने आपल्याला पोहे देतात. चांगलं आवडीने हे प्रेमाने हे करतात ना, बोलतात, हेच तर बस झालं. जाऊ दे आता, काही चिडचिड करण्यात मजा नाही. काल चिडचिड केली त्याच्यानं जेवणही नाही गेलं ना, मला जेवली नाही त्याच्यानं हे चक्रा येऊ राहिलं मला. जाऊ दे आता, पोहे खाऊन घ्या आणि आपल्या कामाला लागा. मस्त आता स्वयंपाक गिंपाक करते मस्त याच्यासाठी मी. सगळे आता काम आपले रोजचे करावा. आता मला वाटलं लाडून दिले का मला पोहे. यांनी तर मुद्दाम मला पोहे दिले, हे जास्त मीठ घातलेले. याच्यात किती मीठ टाकलं यांनी. म्हणजे मी त्या दिवशी जसं मीठ जास्त टाकलं होतं म्हणून मला हे जास्त मिठाचे पोहे खाऊ घालले का. मुद्दाम दिले हे, मला माहितच नव्हतं. मी एवढी चांगली समजते. काऊन बाई, काय झालं हे एकदम पोहे घेत प्लेट किती फेकून दिली. काय झालं सगळं करून वरती विचारता की काय झालं म्हणून. का बदला घेऊन आला का माया बदला घेऊन आले का तुम्ही? सांग आता, मी काय बदला घेऊन राहिली. काय झालं का पण? काय झालं म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही का? एवढे मोठे मीठ घातलेले पोहे दिले मला. म्हणजे खरंच पोहे देऊन आले मला तुम्ही. म्हणजे त्या दिवशी मी मीठ तुम्हाला जास्त टाकलं होतं भाजीत, म्हणून मला आता मिठाचे पोहे खाऊ घालता का? सांग आता, मीठ जरासंच तर टाकलं मी त्या पोह्यात. मीठ म्हणजे काय जास्त झालं का? काय सांगू नका तुम्ही, काय साजूकपणाचा आणू का आणू तुम्ही. मला काय माहित नाही का? मुद्दाम पोहे तुम्ही दिले मला हे. मीठ घातलेले म्हणजे तुमच्यासाठी एवढं आवडीने केले. मी म्हटलं किती चांगलं असेल माझ्या सासूबाई. म्हणजे यासाठी तुम्ही हे पोहे दिले नाही का मला एवढं आवडीनं. तरी तर म्हटलं माझ्यासाठी कधी नाश्ता नाही करत तुम्ही. आज कसं काय एवढं आवडीने पोहे केले. बदला घ्यायचा होता ना तुम्हाला. तुमच्या मनात मला माहित आहे मावशी राग आहे. फक्त बोलून नाही दाखवत तुम्ही. सांग आता काय झालं बाया पुरीले, आधी डोकं फिरलं का काय? अहो बाई, त्याबद्दल काय राग आहे मामाना? आता मामाना राग झाला काय झालं? एवढी चांगली वागतो तू आणि मी काय तुझ्या राग करणार आहे का? राहू द्या ना. तोंडात फक्त गोड गोड बोलता, माघारी घराने करता. दुसऱ्या सांगत बसता ना अशी जेवण नाही बनवत आहे तिले असं तसं. मीठच जास्त टाकते. आता म्हणून मला मुद्दाम मिठाचे पोहे खाऊ घातले नाही का? नाही काय सांगू नका तुम्ही. मला काय माहित नाही का? माझ्या घराने करता येता. सांग आता, घराने नाही करू नये, घराने केलं म्हणतं का? जा मग करते घराने. काय करतो, काय करायचं, काय म्हणणं तुझं सांग. आता कसं तोंडातून खरं निघालं. निघालं ना खरं. खरं काय आहे ते त्या देवालाच माहित आहे म्हटलं. मोठी चालली हे करायले. मी आपली एवढी चांगली वा, मैसून चांगली असं तसं म्हणा आपण. तू तर डोक्यात बसून राहिली. सांगा आता, आपल्या घरात कटकट कशी काय चालू आहे? एवढे एकमेकीच्या हिच्यावर आले ते हे बाया. एवढं चांगल्या वागणाऱ्या ना काय काय झालं याचं? जाऊन पाहू दे बा. आणि ते एकमेकीच्या झिंजा उपटा देते तर. काय झालं एवढ्या जोर जोरात भांडू राहिल्या?
बस झालं तुम्ही आले. समजा बरं तुमच्या सुनीले. पाहा ना ते काय म्हणून राहिली उलट सुलट. घराने करते नसं करते भांडून राहिली ना ते. भांड राहिली तर मग काहीतरी बोलली असेल तू तिले. सुन बाई, तू बी एवढ्या जोरजोरात बोलत असते का? सासू आहे ना तुझी ते. मग सासूबाई होते मग मी मानानं राहते ना. पण मग काहीतरी त्यांनी विचार करायला पाहिजे ना. एवढी मी कामं करते हे करते. तरी मायाच हे करता तुम्ही. आता कोण नाही आमचं म्हणून काय. ठीक आहे, चांगलं वागलं तरी काय नाव नाही तुम्हाला. जाऊ दे आता, मी जाते आता बाहेर निघून जाते. सांग आता, आम्ही का तुला वाईट म्हणून राहिलो का? तुला म्हटलं बोलू नको फक्त सासू सोबत एवढ्या जोरजोरात. भांडायला काय झालं पण? ती काय बोलली का मला सांग ना तू. मी तिला बोलतो वाटल्या शेपरी. आता माहेर जातो, माहेर जाऊन काय करशील? काही करीन आता, मला नाही राहत नाही इथं. राहतच नाही मला, मी जाते आता. पाय आता राग राग माहेरी जातो म्हणते. काय बोलली तू तिथे? काहीच नाही बोलली ना मी. मी तर तिला मस्त एका पोहे करून दिले, सगळं दिलं. तिने लगे पोह्याची प्लेट फेकून दिली. काय करावं तुमच्या बायाचं? घरात किती असल्याशिवाय गमत नाही वाटते तुम्हाला. ते भानू कुठे गेला? ती आज गाडीची ट्रिप नाही तर कोणाला तरी कुठं भरायला जातो म्हणे. म्हणून तर त्याने तिला ते पोहे नेले डब्यामध्ये. तिकडेच खातो म्हणे, येतो म्हणे थोड्या वेळानं. सांग आता, कुणाला भरायला जायची काय गरज आहे त्याले? इकडे घरात काय चाललं काय नाही त्याला काय समजते का नाही? त्याला काय माहित आहे आता? आता ते दोनच गाय आणायचे आहे म्हणून गेला ते सकाळी लवकर पटकन. तेच तर घरून पोहे खाऊन नाही गेला, सोबत नेले त्यानं. हो, पण आता ही राग राग माहेरी जायला निघाली. लाव त्याला फोन लावून त्याला बोलावून घे बरं. मी पाहतो तिले बॅग भरायला गेली वाटते ते. म्हणत काय एवढ्या मस्त राहत जात नाही. आता काय बिघडलं काय नाही यायचं. बिचारी हे जर माहेरी निघून गेली तर नाही का आपली नामुष्की व्हायची. सांग आता, बॅग भरून तयारी केली लगे येणं जायची. हो सुनबाई, एवढं काय लगे? जरासं भांडण झालं का नाही लगे चालली लगे बॅग घेऊन. काय करता जाऊन तिकडे? इथं राहून तरी काय करू म्हटलं मी. सगळ्याला नको नको झाली ना मी. मग काय मी राहतच नाही इथं. असं लहान पोरासारखं नसते करत. आता होतच नसते का? जरा किटकिट झाली आता काय बोलली असेल ती तुले. त्या तेवढ्यासाठी का लगे काय निघून जा लागते का? नाही ना, लयच राग करते होती माया. माया लयच राग करू राहिला ना. एवढा राग करत असेल तर मी काय थांबू इथं. अहो, ते काय रे राग करते तुया? काही म्हणता आपला राग करते राग हे करते. काही बोलली असेल एखादा शब्द तर तेवढ्यासाठी हे नको करू. माया ऐक, काही असं हे करू नको तू. काय ना, बोलणं गिलण्याचं काही नाही. ते आतून राग करते ते. माझ्यासोबत खेटून याच्यासारखं वागते ना ते. हे नाही करू ते माझ्यासोबत. एवढं चांगलं बोलते का, पण आतून नाही ते त्याला नकोशी झाली ना मी. त्याला नाहीच पाहिजे होती. जाऊ द्या ना, मी जाते आता बा, जाऊ द्या. बरं मी काय म्हणतो, ती जर काही बोलली असेल ना तर तिला मी समजावून सांगतो ना. समजावून सांगतो, ती काही आता बोलणार नाही तुले. तू जाऊ नको म्हटलं ना, माया ऐक तू. माया ऐकत नाही का? ना दुसरं काही म्हणा तुम्ही, तुमचं मी ऐकतो काही दुसरं बी. पण आता काही मला अडू नका तुम्ही. मला जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या. सांग आता, आपला शब्द कधी ऐकला नाही असं झालं नाही ना या पोरीनं. पण आज ऐकूच नाही राहिली. काय झालं याच्यात आणि काय नाही हे काही समजून नाही राहिलं बा. आता काय ऐकत नाही वाटते, हे जातेच. बरं मी काय म्हणतो सुनबाई, तुला जायचं आहे ना. तू जा, मी तुला काही अडवत नाही. फक्त भानुली येऊ दे. भानुली येऊ दे, त्या भानुली मी 16 सांगतो तुले. ते नेऊन सोडल ना तुले. मग तर झालं ना. काही सोडा नाही लागत, मी जाते ना. मला माहिती आहे ना, मला का बाई एसटीने जाता येत नाही का? हो जाता येते तुले, पण मी सांगतो एवढं ऐक ना म्हटलं ना तुले. आता ते जाऊ नको म्हटलं म्हणून राहिलो मी तुले. जा तू बेशक. फक्त माय एवढं ऐक. ते आल्याशिवाय जाऊ नको. त्याला येऊ दे पहिले. आता येतील का? लय टाइम आहे आले. फोन करतो ना त्याला मी. आता बोला तुम्ही, अर्ध्या तासात येते ते. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी ऐकते. मी 1 तास थांबते. 1 तासात जर ते आले नाही तर मी निघून जाते बरं एसटीत बसून. मला जायचं म्हणजे जायचं. मला नाही वाटत या भानू आल्यावर भानूच्या मनानं बी ऐकल हे. आता माझ्याच मनानं ऐकून नाही राहिली म्हटल्यावर भानूच्या मनानं काय ऐकते? काहीतरी याच्यात चांगलं शिजलेलं आहे म्हणून ती एवढ्या रागा चालली. आता काय करा? मला वाटते बहुतेक शांतारामले पाहा लागल फोन करून. तिला समजा म्हण लागल, त्याच्या म्हणण्यानं ऐकलं तर ऐकलं. एरी कसं आहे माहिती का, ते मधात होता ना. तिला चांगलं ओळखते ही. म्हणजे त्याच्या म्हणण्यानं ऐकल तरी. बरं ठीक आहे, मी आता आणतो भानूला बोलावून. तोपर्यंत बस. बोला कधी लाभायची, काय म्हणता हो? शांताराम, घरी नाही दिसला तू. कुठं आहे रे? कुठं आहे आता तू? मी इकडं कोर्टात आलो राजो. ते आपली तारीख आहे ना, आज तारीख आहे त्याच्यानं इकडं कोर्टात आलो. कोर्टात म्हणजे मंगरुळला गेले काय? हो ना, ती आपली तारीख नाही का, आज आज तारीख आहे त्याच्याने आज काम पडलं ना आपल्याला. मग आता वापस कधी येऊ राहिला? वापस काय आता लवकर येणं होत नाही बा. आता संध्याकाळच होती वाटते. ही इथं जरा लय गर्दी चालू आहे ना. नंबर का माया काही लवकर लागेल असं काही सांगता येत नाही. संध्याकाळच होती मला. काहून काय काम होतं? काय सांगू तुले, इकडे लय मोठा प्रॉब्लेम झाला ना. हे आमची सुनबाई राग राग चालली घरी. राग राग चालली? काहून काय झालं? आधी दोघा सासू सुन्याचं झालं वाटते काहीतरी. काय झालं ते त्याचं त्यालाच माहीत. पण आता ते डायरेक्ट घरीच जातो म्हणते. तर मग 2 गोष्टी सांगा तिले समजावून. समजावून सांगा तिले, काय जाऊ नको म्हणा.
तुमच्या घरच्या बाईला बी सांगून द्या. काय त्याचं काय तेवढ्यासाठी काय हे करता. आहे ना, सांगितलं ना तिला, ती ऐकत नाही. हा, ऐकून नाही राहिली. म्हणत ऐक, कशीच ऐकून नाही राहिली. मला वाटतं तो म्हणून तरी ऐकायला, आता म्हटलं तू मधात होता. म्हणून म्हटलं दोन शब्द सांगून पाय तिले. सांगा आता, कोणाच्या सोरिकीच्या मधातही पडायला पडत नाही रे बाबा. हा, आता याच्या मधात होतो म्हणते सोरीक जुळवाले, तर आता म्हणते आता मी निपटवले बी. आता माझ्या इकडे कोर्टाचं काम करू का तिकडे येऊ. हो, कोणी लावायची आता माय काही येणं होत नाही ना. हा, आता तुम्हाला काय सांगू, दिवसभर इकडे सुद्धा जाते वाटते, माय पुरा दिवस जाते का काय काम माहिती. निपटा ना तुम्ही तिकडं. हा, नाही तर जाऊ द्या, 2 दिवस राहील आणि येईल वापस. तसं नाही ना रे, तसं बरोबर नसते वाटत ना, चांगलं नाही वाटत ना ती राग गेलेली. हा, एक परी मस्त आनंदाने गेली तर काय हरकत नाही, 8 दिवस राहे ना. हा, पण असं रागत बरोबर नसते. सांग तू सांग बरं. हा, राजा मधात आहे, मधातला माणूस तू तेवढं नाही करू शकत का? मग आता याचं चांगलं करून द्या आणि आता मधातल्याच माणसाला हेल्प पाठी. मी काय म्हणतो कंदिला बाबाजी, आता एक काम करतो बा मी, आता फोनवर फोन करून पाहतील, फोनवर समजावून सांगतो मी. हा, ऐकलं तर ठीक, नाही तर मग आता काही इलाज नाही. हा, आता मला तर काही येणं होत नाही. आता एक कोर्टाचं काम आहे ना, नाही तर बाकीचं काम असतं मी सोडून आलो असतो. हा, कोर्टाचं काम आहे हे, मी येऊ शकत नाही. मी तिला फोन करून समजावून सांगतो. हा, समजावून पाहतो तिले. हा, ऐकलं तर ऐकलं मग. हो, तसं तरी करवा. हा, फोन करून सांग तिला समजावून बरोबर. हा, ऐकते तो आम्हाला ऐकल्याशिवाय राहते का? ऐकते ते, तू सांग फक्त बरोबर पद्धतशीर सांग. त्या घरच्याला माहित नको होती फक्त इकडे काय किटकिट झाली ते. हा, नाही तर मग आणखी ते कसं ते हे करतील ना, त्याच्या खर्चाला कोण सांगते हो. मी सांगतो समजावून तिले, ऐकलं तर ठीक, आणि नाहीच ऐकलं तर मग पाहता येते पुढं काही गेली बी ते, तर मी आणतो ना बरोबर समजावून आणतो, काही तसं नका घेऊ. हो, पाय जरा समजावून सांग तिला पद्धतशीर. हा, एक तर राजा तू आजच तारीख निघाली. हा, तारखेवर गेला का तिकडं, जाऊ दे, पाय समजावून सांग तिला जरासं. ठेवा ना, तुम्ही ठेवा तर खरी. हा, मी आता लगेच लावतो तिला फोन. बरं, ठीक आहे, लाव मग. मग आता फोनवर काय समजावं तिला त्या पुरीले. हा, ऐकलं तर ठीक, बुवा आता 2 शब्द सांगून पाहा लागल. असं आहे बा मंडळी, पहा बरं. हा, जराशी भांडणं कुठपर्यंत जाईल काही सांगता येते का? आता भरली तिनं बॅग. हा, आता माहेरी जातो म्हणते. हा, आता सांगितलं बा शांतारामले समजावून सांग म्हणून. हा, आता ते फोन करतो म्हणे, आता त्याला येता येत नाही. आता तारखेचं काम म्हटलं तर त्याला ये म्हणता येतच नाही. आता फोनवर सांगतो म्हणे, ऐकलं तर ठीक, बुवा आता काय होते काय माहिती. हो, आता उद्या शेवटचा भाग आहे. हा, आता ते माहेरी निघून जाते का निपटते काय होते आता समजतेस मग. तुम्हाला त्याच्या भांडणाबद्दल काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि सुनबाईनं माहेरी जाव का नाही जाव ते सुद्धा कमेंट करून सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, मंगलाताई डहाके, सुनीताताई, मचिंद्र भाऊ गादेकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार, प्रभाकर भाऊ पाकडे, निखिल भाऊ गावंडे पाटील, नीलकंठ भाऊ धानोरकर, अमोल भाऊ दहापुते, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कसा वाटला तेही सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.